नमस्कार मित्रांनो, नमोबुद्धाय, जय शिवराय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जय भीम. तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या लाडक्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अपरांत व्लॉग्स. मी निलेश जाधव पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये आणि या वर्षाच्या शेवटच्या व्हिडिओमध्ये. आज दिनांक आहे 31 डिसेंबर 2023 आणि आजच्या मध्यरात्री म्हणजे आज 12 वाजता पुढचा दिवस उजाडणार आहे, म्हणजे 1 जानेवारी. 1 जानेवारीला काय झालं सर्वांना माहिती आहे. जे बहुजन इतिहास चालतात, जे बहुजन आंदोलनाचा अभ्यास करतात आणि ज्या विद्यार्थ्यांना, ज्या अभ्यासकांना या संबंध गोष्टीबद्दल माहिती आहे, त्या अभ्यासकांना, त्या विद्यार्थ्यांना ह्या गोष्टीचं सखोल ज्ञान असेल की 1 जानेवारी 1818ला या भारतात म्हणजे तत्कालीन हिंदुस्थानात किंवा हिंदुस्थानात तर तेव्हा एक अशी लढाई झाली होती की त्या लढाईमध्ये फर्स्ट नेटिव्ह इन्फंट्री, बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्रीचे जे 500 शूरवीर होते. आता इथं थोडंसं क्लॅश होऊ शकतं, कारण की सामान्य समाजात कसं आहे की त्या नेटिव्ह इन्फंट्रीमध्ये एक जातीय सैनिक म्हणजे महार सैनिक जे होते ते संख्येने जास्त होते. त्यामुळे असं जनरली म्हटलं जातं की 500 महार, पण 500 महार एकूण सगळे ते 500 महार नव्हते. तर त्यात बाकीचेही होते, म्हणजे राजपूत होते, मराठा होते, इतरही होते. पण जे नावं जी आहेत त्यात बाकीची तर नावं आहेत, पण सर्वाधिक जी नावं भेटत आहेत ती महार सैनिकांची नावं आहेत. तर त्यामुळे सामान्यतः त्या स्तंभाला, म्हणजे जेव्हा तो स्तंभ अस्तित्वात आला त्याच्यानंतर त्या स्तंभाला काही काळ तिथल्या लोकांनी, म्हणजे तिथले जे महार पेन्शनर मंडळी होती ब्रिटिश आर्मीतली, तर त्या लोकांनी महार स्तंभ म्हणून त्याला एक नाव दिलं होतं आणि तशीच त्याची ओळख होती. तर एवढं सगळं सांगण्याचं तात्पर्य एवढंच होतं की उद्या 1 जानेवारी आहे आणि मी आज हा व्हिडिओ करतोय. तर मला तर तिथं जाता नाही आलंय काही कारणास्तव, काही गोष्टींमुळे मला भीमा कोरेगाव किंवा कोरेगाव भीमाला जाता नाही आलंय, कारण की कागदोपत्री त्याचं जे नाव आहे कोरेगाव भीमा असं आहे आणि जनरली बोललं जातं की भीमा कोरेगाव. आता जर का एक सामान्य दृष्टीने जर का बघायला गेलो तर भीमा नदी आधी आहे आणि मग ते कोरेगाव आहे. तर मग सामान्य लोकांच्या बुद्धीनुसार जर का विचार केला तर त्यांचं ते म्हणणं बरोबर आहे की भीमा कोरेगाव. पण जर का आपल्याला जर का काय म्हणतात शासन प्रशासकीय दृष्ट्या जर का बघायला गेलं, बोलायला गेलं, तर त्याचं नाव कसं पडतंय की कोरेगावाच्या नंतर भीमा नदी येते. तर त्यामुळे एक तो प्रशासकीय भाग झाला, तर त्यामुळे त्याचं नाव कोरेगाव भीमा असं प्रशासकीय विभागात आहे. तर दोन्ही बरोबर आहे. म्हणजे सामान्य लोकांच्या बुद्धीनुसार, सामान्य लोकांच्या आकलनानुसार भीमा कोरेगाव ही बरोबर आहे आणि प्रशासनाच्या संदेशानुसार किंवा म्हणण्यानुसार कोरेगाव भीमा हे बरोबर आहे. तर त्या युद्धात जे सैनिक वीरगतीला प्राप्त झाले त्या सैनिकांना, तमाम सैनिकांना, कोणत्याही जातीचे असो ते, त्या तमाम सैनिकांना एक आदरांजली म्हणून हा व्हिडिओ करण्याचा मानस आहे. दुसरी गोष्ट, आता ह्याच्यामध्ये एक असं म्हटलं जातं की शंभूराजांच्या बदला, म्हणजे शंभूराजांची जी हत्या झाली तुळापूर वडू त्या परिसरात, कारण की कोरेगाव, वडू बुद्रुक आणि तुळापूर हे त्या स्तंभाच्या आसपासचे क्षेत्र आहेत. तर त्यामुळे या स्तंभाला तोही इतिहास लागू पडतो. आता जर का बघायला गेलं, एक जनरल तर्कानुसार जर का बघायला गेलं तर सैनिकांना कोरेगावची तीही बाजू होती, म्हणजे शिरूरकडची बाजू माहिती होती आणि इकडची बाजू माहिती होती, पण त्यांनी
तिथंच थोपवून का धरलं आर्मीला, म्हणजे पेशव्यांच्या आर्मीला तिथंच थोपवून का धरलं, किंवा पेशव्यांनी तिथं त्यांना हे करण्याचा प्रयत्न केला, हा थोडासा चिंतनाचा आणि एक विश्लेषणाचा भाग असू शकतो. म्हणजे त्याच्यावर अभ्यास करायची गरज असू शकते. आता भीमा कोरेगाव लढाईचा आणि संभाजी महाराजांच्या हत्येचा, त्या खुनाचा बदला आहे की नाही, तो नंतरचा पार्ट आहे, तो अभ्यासाचा पार्ट आहे. तो त्याच्यावर जास्त अभ्यास करण्याची गरज आहे, कारण की हा एकदम काय म्हणतात, इतिहासाच्या कळीचा मुद्दा आहे, इतिहास अभ्यासाच्या कळीचा मुद्दा आहे. जे इतिहास अभ्यासक आहेत, जे स्वतःला अभ्यासक म्हणवतात, त्यांच्यासाठी हा एक पिन पॉइंट आहे की बाबा असं होतं की नव्हतं, आणि जर होतं तर कसं होतं, आणि नव्हतं तर कसं नव्हतं. हा तमाम त्या अभ्यासकांकडे मी प्रश्न सोपवतो. तर इथून आपण पुढे जाऊया. व्हिडिओ करण्याचा मानस काय. तर ही जी घटना आहे ती कशी घडत गेली, आणि दुसरी गोष्ट महत्वाची, ज्या 2018ला ज्या गोष्टींमुळे थोडासा वादविवाद निर्माण झाले, गोविंद गोपाळ गायकवाड किंवा गोविंद गोपाळ महार यांच्या समाधीचं जे छिन्न विछिन्न करण्यात आली होती, ती समाधी, ते छत्र छिन्न विछिन्न करण्यात आलं होतं. त्याच्यानंतर जो जनक्षोभ उफळला होता, तर त्या गोविंद गोपाळांचा आणि संभाजी महाराजांच्या अंतिम संस्काराचा काही संबंध येतो का, तो आपण थोडक्यात जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत. मी वाचन करणार आहे मुख्यत्वे, कारण की येत्या सालापासून मला माझा असा विचार चालू आहे की हिंदीमध्ये व्हिडिओ करावे, जेणेकरून भारतभरातल्या लोकांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचले जातील. आता तो माझा प्रयत्न राहणार आहे. मला किती जमतंय ते माहीत नाही, कारण की मराठीतच आतापर्यंत व्हिडिओ करत आलोय, पण इथून पुढे हिंदीमध्ये करण्याचा मानस आहे, कारण की जास्तीत जास्त लोकांपर्यंत इतिहास गेला पाहिजे, अभ्यास गेला पाहिजे, त्यासाठी माझा प्रयत्न राहील. तर हे जे पुस्तक आहे महारांचे महान दिव्य, हे पुस्तक आहे भालचंद्र राजाराम लोखंडे यांचं. हे जे आहेत दिवंगत समता सैनिक आहेत, माजी समता सैनिक आहेत, दिवंगत समता सैनिक आहेत, ज्यांनी बाबासाहेबांसोबत राहून काम केलेलं आहे. बाबासाहेबांच्या धम्मदीक्षेच्या वेळेस त्यांनी संरक्षणाचं काम केलेलं आहे. हे त्यांनी लिहिलेलं पुस्तक आहे, आणि ह्याच्यातलंच मी काही दाखले देणार आहे, आणि ते दाखले बहुधा विश्वास पाटील यांच्या संभाजी या पुस्तकातील आहे, या ग्रंथातील आहे. ग्रंथ म्हणा किंवा कादंबरी म्हणा, त्यातील आहे. आता ती कादंबरी असू शकते, पण वासी बेंद्रांनी, कारण की ह्याच्या आधी तुळापूरलाच संभाजी महाराजांचं समाधीस्थळ होतं असं मानलं जायचं एकंदर, पण वासी बेंद्रांनी जेव्हा अभ्यासांती वडू बुद्रुकची जी समाधी आहे, वडू बुद्रुकचं जे वृंदावन आहे, ते जेव्हा शोधलं, तेव्हा सगळ्यांना कळलं की मेन समाधी जी आहे किंवा खरी समाधी जी आहे ती तुळापूरला नसून वडू बुद्रुकला आहे. जे अंतिम संस्कार केलं ती जागा वडू बुद्रुकला आहे. तर आपण थोडं वाचण्याचा प्रयत्न, म्हणजे मी वाचून दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि एक जी सनद आहे, गोविंद गोपाळ यांना दिलेली सनद आहे, ती पण थोडक्यात मी सांगण्याचा प्रयत्न करीन. तर तुर्तास हा जो व्हिडिओ आहे स्किप न करता, कुठेही काटछाट न करता संपूर्ण पाहावा ही विनंती आहे माझी. आणि जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ पोहोचवावा, अभ्यासकांपर्यंत पोहोचवावा. माझं म्हणणं असं नाही की मी जे बोलतोय तेच खरं आहे, याच्यावर अभ्यास होणं गरजेचं आहे, माझं हे म्हणणं आहे. आणि अभ्यासक, इतिहासाचा विद्यार्थी म्हणून माझं हेच म्हणणं आहे की याच्यावर आत्यंतिक अभ्यास झाला पाहिजे, कारण की या गोष्टीवर अभ्यास होणं गरजेचं आहे, तर्क संदर्भ येणं गरजेचं आहे. तेव्हाच लोकांना, समाजाला इतिहास म्हणजे खरा इतिहास काय आहे तो कळेल. तर आपण पुढे जाऊया. तर मी आता हे वाचण्याचा प्रयत्न करतो. आता हे जे काही याच्यामध्ये आलेलं आहे, या पुस्तकांमध्ये दिलेलं आहे, ते त्यांनी एकंदर जेवढी काही पुस्तकं आहेत, मग त्याच्यामध्ये
बंच ऑफ थॉट्स असेल किंवा बाकीचे जे पुस्तक आहेत त्या पुस्तकातले एकंदर संदर्भ यांनी वापरलेले आहेत. तर ह्याच्यामध्ये जे मी आता वाचणार आहे, जो संदर्भ वाचणार आहे, गोविंद गोपाळ महार आणि इतर जो संदर्भ वाचणार आहे, संभाजी लेखक विश्वास पाटील, पृष्ठ क्रमांक 756 ते 762 आणि 882 ते 828 या पृष्ठ क्रमांकावर हा सर्व एकंदर घटनाक्रम आलेला आहे. तर तो आपण थोडंसं जाणण्याचा प्रयत्न करूया. आता संभाजी महाराजांची हत्या कोणी कशी केली सर्वांना माहिती आहे. आत्ताच्या अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार की हत्या मनुस्मृतीचा फळ होती असं म्हटलं जातं. आता तो अभ्यासाचा विषय, मी त्याच्यामध्ये जात नाही, कारण की पुन्हा आजकाल थोड्या थोड्या गोष्टींवरून वादविवाद पेरला जातो, जाणीवपूर्वक वादविवाद पेरला जातो, हे माझं म्हणणं आहे. मी अभ्यासक आहे, मी कुठंच म्हणत नाही की मी जे आज वाचतोय किंवा जे मी सांगतोय तीच खरी माहिती आहे. मी हे कुठंच म्हणणार नाही. माझं म्हणणं असं राहील की याच्यावर अजून अभ्यास व्हायला पाहिजे की कोणती गोष्ट खरी, कोणती गोष्ट खोटं, हे लोकांपर्यंत आलं पाहिजे. तर आपण वाचण्याचा प्रयत्न, मी थोडंसं पुढं जाण्याचा प्रयत्न करतो, कारण की संभाजी महाराजांची हत्या कशी झाली, काय झालं, हा सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे एकंदर. तर तेव्हाचे जे एक सवंगडी होते किंवा तेव्हाचे एक सेवक जो होता रायप्पा महार, तिथून जी कथेला सुरुवात होते तिथून मी वाचण्याचा प्रयत्न करतो. आणि माझं वाचन कसं वाटतंय तेही मला सांगा, कमेंटमध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, नोटिफिकेशन बेल जी नोटिफिकेशन आहे, सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन आहे ती चालू करा, जेणेकरून सततचे नवीन नवीन व्हिडिओज, नवीन नवीन नोटिफिकेशन तुम्हाला भेटतील. तर मी आता पुढे वाचण्याला सुरुवात करतो. आणि कमेंट करा, महत्वाची गोष्ट. राजे, शंभूराजे, अशी आरोळी ठोकून तो पुढे धावला. आपल्या तरवारीच्या धावांनी राजांच्या अंगातले साखळ दंड तोडण्याचा वेडा प्रयत्न करू लागला. इतक्यात संभा का आदमी, गणिम, असा मुघलांनी गिल्ला केला. उंटाशी झोंबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या रायप्पाच्या दिशेने एकेवेळी अगणित तलवारी पुढे सरसावल्या. रायप्पाचे मस्तक, त्याचे कठीण दंड, पाठ सर्वत्र घावावर घाव पडले. रक्ताची कारंजी उडाली. क्षणार्धात रायप्पाच्या अंगाचे 30-35 तुकडे झाले. मोगलांच्या मरवरीला त्या प्रकारचे काहीच वाटले नाही. रस्त्यात पडलेल्या रायप्पा महाराच्या मांसाचे तुकडे तुडवत धिंड पुढे चालली. काय घडले हे शंभूराजाच्या लक्षातच आले होते. रायप्पाच्या गरम रक्ताची चळक त्याच्या पायावर सांगली होती. खऱ्या शिवाजीला, संभाजीला आणि त्यांच्या हिंदवी स्वराज्याला घडवणाऱ्या श्रमिकांच्या इमानी रक्ताने केलेला तो शेवटचा मुद्दा होता. त्या सर्व गोरगरिबांच्या कष्ट साहसाची सय शंभूराजांना झाली. त्यांचे काळजी, कृतज्ञतेच्या भावाने ऊर भरून आले. औरंगजेब उदासवाण्या स्वरात बोलला, अरे बेवकूफ हो, कैसा जश्न मना रहे हो. मारणारा मेला आणि मेलेला अमर झाला. जिसने कत्ल किया वो मर गया, जिसका कत्ल हुआ वो अमर हो गया. धार्मिक कंपानंतरच्या उद्ध्वस्त काळहीन दिवसासारखाच तो भयंकर दिवस होता. भीमा कोरेगाव परिसरातील बहुतांशी गावपाड्यात सुतकी कळा, भीती आणि भीतीदायक शांतता पसरली होती. पातशाही तळ दिवसाही डुलक्या घेत होता. नेहमी संगीत आणि
गाण्या बजावण्याला विरोध करणाऱ्या पातशाने काल मौज मजेला खुली परवानगी दिली होती. काफरांच्या निकपातानिमित्त गाणे बजावणे हैदोसदुल्ला रात्रभर अखंड सुरू होता. आज पहाटे उशिरापर्यंत पातशाही तळ जागला होता. वडू गावाची तरास सर्वांपेक्षा वेगळी होती. काल तिने सांगजेला शंभूराजाची निर्घृण हत्या झाल्याचे काहीच मोजक्याच मंडळींना समजले होते. बाकी गावातली बहुतांशी तरणी ताठी पोरे घराघरात विवळत पडली होती. 2च दिवस मागे पातशाही फौजेतील दटिंगाने त्यांना घरामध्ये घुसून बेदम मार दिला होता. गेल्या 5-6 दिवसात गावाच्या जित्रापात पातशाही गोडी यायची, उभ्या पिकात घुसून त्याची पार नासाडी करून टाकायची. विशेषतः रुहुल्ला खानाच्या बेड्यातील जनावरे मुकाट सोडली जात होती. त्या विध्वंसामुळे गावकरी चिडले. तरुण पोरांनी लाट्याकाटे घेऊन घोड्यांना दामटले. तो बेडा नदी पार केला. त्यामुळे रुहुल्ला खान चिडला. त्याच रात्री खानाचे 200-300 घोडेस्वार वडूवर चालून आले. काफरांचा पोरांचा चढेलपणा त्यांना सहन झाला नाही. त्यांनी प्रत्येक घरात घुसून तरणी पोरे बाया माणसांना हिसकावून घराबाहेर ओढून काढले. प्रत्येक आळीच्या नाक्यावर बेदम मारले. त्या गोष्टींना 2 दिवस झालेले. पोरांच्या शिकलेल्या पाठी धड झाल्या नव्हत्या. अनेक जण लंगडत विहळत घरात पडून होते. पातशाच्या विरोधात तक्रारी तरी कोण करणार? मुका मार सहन करीत सारे दुखऱ्या अंगाने आपापल्या छपराच्या आडोशाला निश्चित पडत होते. दुपार कल्ली. गावच्या दामाजी पाटलाच्या वाडाचे धुण्याचे मोठे गाथोडे घेऊन जनापरटीन बाहेर पडली. तिने सांजाच्या व्हायच्या आधी तिला नदी घाटवर धुणं संपवायचं होतं. ती भीमा आणि इंद्रायणी नदीच्या संगमाच्या बाजूच्या डोहाकडे आली. नदीच्या पात्रात मध्ये फाका पडलेला होता. पलीकडच्या तुळापूरच्या काठावर वर जागोजाग फौजी बिछवे आणि रावठ्या उभ्या होत्या. त्या बाजूला थोडे निव्वळ शंख पाणी आणि धुलाईसाठी मोठासा खडक जनाला दिसला. तशी ती तिकडे झपाट्याने गेली. पाटलाची बाराबंदी खंगळून धुवू लागली. जनाची 30 वर्षाची उमर होती. माहेर पाबळ आणि सासर वडू. लहानपणापासून तिने गोंधळाच्या मुखातून शिवाजी राजांचे पोवाडे ऐकले. त्यामुळे रायगडाच्या परिसराबाबत तिला खूप आकर्षण होते. लग्नाआधी ती आपल्या बापाला 2-3 वेळा बोलली देखील होती, तात्या मला तिकडं रायगडाकडं पाचाड बिचड गावचा नवरा करून देत का नाही? इतक्या लांब कशाला ग खुळे? बापानं विचारलं. तिथं नांदली तर एक ना एक दिवस शिवाजी आणि संभाजी राजांचा पोशाख धुवायला भेटल की जन्माचं कल्याण झाल्यासारखं वाटेल. जनाच्या नशिबातच वडू होता. गावची परटीन या नात्यानं दामाजी पाटलाच्या घरची रगड कपडं धुवायला मिळायची. रोजच्या रोज किमान इतबारे तिचं काम सुरू होतं. तोवर तुळापूर गावचा बैजा धनगर आला. आपली मेंढर घेऊन पलाडच्या काठाला आलेला दिसला. कपडे निर्मळ धुण्याच्या उद्देशाने जना थोडी खोल पाण्यात उतरली. स्वच्छ पाण्यात पीळ भरू लागली. तेव्हा कपड्यासोबत तिला एक विचित्र वस्तू तिच्या हाताला लागली. ती दोरीसारखी गिळगिळीत वस्तू वर दरडीकडे भिरवत जना संतापानं ओरडली. कोण मेली माणसं आहेत की जनावर? बकऱ्याची आतडी पाण्यात टाकायचा खोतरडापणा म्हणतात का करतात? जळलं तोंड मेल्यांचं. जनांचा दंगा ऐकून बैजा धनगर कसानुसा हसत बोलला, हे जना ते आतड बकऱ्याचं नाही माणसाचं आहे. हा काय बोलता? तुला माहित नाही? काल रात्री पातशानं शिवाजीच्या लेकराला शंभूराजाला इथं नदी काठाला बकऱ्यासारखा कापला. त्याचं रक्त मांसाचं ते नीट बघ, मागच्या दरडाला पडले. काय सांगताय मामा? हात लावू नको,
पळ धरला. शंभूराजाच्या माणसाला शिवू नका असा पाचशाचा हुकूम आहे. कानाची माणसं बेदम ठोकून काढताल तुला. धुनेत होते तसेच गोळाकडून जना पटकन मागे वळली. पानंदीने त्या आपल्या गावाकडे वळू लागली. तिने पाटल्याच्या वाड्यात आपली धुने पाठी जवळजवळ खाली चापटलीच. तिची ती तऱ्हा बघून राधाही पाटलीने विचारलं, काय काय झालं तुलाच? कापड न धुता तशीच माघार आली ती. साप किरडू बघितलंस का नदी घाटावर? आपल्या गावच्या बाप्यांनी अंगावर धुडकं नाही घातली म्हणून काय जाते? तसंच नागवेनं फिरू देतं की मेला ना? जना चिरडून बोलली. काय बोलीस दाडा? आई साहेब, अहो शिवाजी राजाच्या लेकराची आतडी त्या पक्षानं आपल्या नदीतला वाळत घातल्यात. त्याची लाज बी कशी काय वाटत नाही. आमच्या गावाच्या मर्दांना कशाला वाटावर मिशा पिळ देऊन भरल्या आणि बाजारात छाती काढून हिंडत्यात. रांडूळ मेलं. ती खबर ऐकून राधाई पाटलिनीच्या हातचा घास ओढून पडला. पाटलाच्या वाड्याबरोबर सुतारमेटावर आणि गाव चावडीवरही ती धक्कादायक खबर पोचली. तसं गावचं काही झालेलं. महादेवाच्या मंदिरामध्ये गोरखनाथ बुवा गेल्या काही दिवसांपासून मुक्कामी होते. त्यांच्याकडे गावातले सांथोर पळत गेले तर तेही दुःखाने हेलावून गेलेले. ती बुरी खबर त्यांच्या कानावर आधीच पोचलेली दिसत होती. तिने सांजेचे दामाजी पाटील कोरेगावहून गावात परतले. त्यांच्या भोवती माणसं गोळा झाली. गोपाळनाक जोहार मायबात करीत आला. पुन्हा महादेवच्या पडवीला न बोलवता गाव गोळा जमला. सारे उदासवाणी. पातशाच्या करणीने साऱ्यांचे हृदय हल्ले होते. भीतीने अंगात हुडहुडी भरली होती. शंभूराजांच्या हत्येची बातमी ऐकून सर्वांनाच वाईट वाटले. अनेकांचे डोळे पाण्याने भरलेले. न राहून गोरखनाथ बोलले, बाकी काही नाही, पण राजांच्या लेकराचं रक्तमांस आपल्या गाव शिवेच्या बाजूला पडावं आणि आम्ही गप्प बसून राहावं याचं दुःख वाटतंय. खरं आहे महाराज तुमचं. मंदिराबाहेरचा बसलेला गोविंदनाथ हाळी दिल्यासारखा लांबूनच बोलला. शिवाजी राजानं आपल्या लेकरा बाळावर या मुलखावर काय कमी उपकार केल्यात होय? आज त्याच्या पोराचा आतडीनं कोथळा आमच्या हद्दीवर पडावा आणि आम्ही मूग गिळून गप्प राहावं हे बरं नाही वाटत बघा पाटील. दामाजी पाटील भाविक वृत्तीचा, पंढरीची नित्यनेमाने वारी करणारा. तुकोबांच्या चिरंजीवांना नारायण महाराजांना गेल्या काही वर्षात सरकारातून मदत येत होती. शंभूराजांच्या काळात देहूतून पंढरीला पालखी सुरू झाली होती. तिच्या संगे दामाजींनी 4 वारे केल्या होत्या. गोविंदनाथांना तर जन्मदर शंभूराजाच्या बहादुरीच्या कितीतरी गोष्टी ऐकल्या होत्या. त्याचा सख्खा भाऊ रायप्पा नाक आपल्या भावाला घेऊन म्हणे बहादूर गडाकडे निघून गेला होता. त्याला शंभूराजाची भेट घ्यायची होती, परंतु ते दोघे अजून माघारा परतले नव्हते. तिथेच कुठे परागंदा झालेले असे उभ्या गावचे शिवाजी आणि संभाजीशी नाते होते. त्यामुळे सारे आबाल वृद्ध हळहळत होते. आजचा प्रसंग खूप बाका होता. सर्वांचे म्हणणं ऐकून दामाजी पाटील निर्णायकी सुरात बोलला, मंडळी, तुमच्यापेक्षा शंभूराजांसाठी माझं काळीज जास्ती जळते, पण करायचं काय? गावच्या भोवतीनं 3-4 लाख फौजेचा तर पडलाय. पातशहाची ताकद दांडगी. त्यानं त्या रक्तामासाला कोणी शिवू नये असं फरमान काढलंय. खरं आहे पाटील, आज दिवसभर आजूबाजूच्या 10 गावातलं फारसं माणूस काय बाहेर पडलेलं नाही. उगाच पातशाची कळ काढायला नको त्यांना ही भीती. आपल्या गावातल्या 70-60 तरण्या पोरासनी 4 दिवसामागं असं बेदम थोडकून काढले की त्या पोरांनी अंथरून सोडलेली नाहीत अजून. त्यात गावावर नवी बिलामत नको. पंचक्रोशीतली बाकी सारी गावं गप्पगार बसल्यागत आपणच कशाला घोड्यावर बसायचं. जेवण वेळ झाली होती. गाव पाटलाला निकाल दिलेला. गावकरी आपापल्या घराकडे परतले.
भाकर तुकडा खाऊन अंथरुणात पडण्याची तयारी करू लागले. पण जना परटीन मोठ्या जिद्दीची बाई होती. तिची आणि राधाई पाटलिनीची खूप दोस्ती होती. जना आज भाकर तुकडा विसरून राधाईच्या वाड्यावर बसून होती. राधाईने पाटलांना जेवण वाढता वाढता पुन्हा एकदा विषय काढला. शंभूराजासाठी काहीतरी करा कारभारी खूप आग्रह धरला, परंतु मोगली फौजेविरुद्ध पोचायची दामाजीची इच्छा नव्हती. शेवटी वाड्यात राधाई आणि जना उरल्या. राधाईने गोविंदास एस्कराकडून सांगावा दिला. तशा अनेक घरातल्या आया माया लहान थोर पोरी पाठविल वाड्यात गोळा झाल्या. गावातल्या त्या आयाबायांसमोर हातवारे करीत जना बोलली, एवढीच दानगी दुनिया ओस पडली या. आपल्या गावाच्या शिवा शेजारी शंभूराजाच्या मांसाचं तुकडं का पडतं व? पाटलीनबाई, मी सांगते बघा, आमच्या पूर्वजांनी गेल्या जन्मात मोठ्या पुण्याचं काम केलेलं असावं, म्हणून तर शिवाजीचा बाळ आपल्या गाव पंढरीच्या माठीवर झोपायला इतक्या लांब आलाय. शिवाजी आणि संभाजी राजाविषयी अधिक गोष्टी निघाल्या. त्या आठवणींनी आयामायांची काळज हेलावली. बरीच रात्र वाढली तरी तिथून कोणी बाजूला हलायला तयार होईना. मंदिरातल्या गोरखनाथ बुवांना पाटलीने बोलावून घेतले. काही वर्षामागे सज्जनगडावर शंभूराजाची कशी भेट झाली होती, स्वराज्याचा युवराज कसा धाडसी आणि नेक होता, या आठवणी काढत बुवांनी आपले डोळे पुसले. बाकींचेही नेहलावून गेले. तेवढ्यात साऱ्या प्रकाराने बेचैन झालेला गोविंदनाथ पुन्हा तिथे येऊन पोचला. आपल्या हातातील काठी पोटावर धरत दूर बसून राहिला. जना त्वेषानं बोलली, त्वेषानं पेटली. ती चवाड्यावर बसत गोरखनाथाला चिडून विचारू लागली, बुवा, समजा मोठा धरणीकंप झाला, त्यात पुरा गाव गाडला जाऊ शकत नाही का? खरंय. रानात वनवा पेटला तर तिथलं गाव बी जळून खाक होत्यात का नाही का? बिलकुल लेखी. मग मी म्हणते, आम्ही तसं उठून गेलो, शंभूराजाचं माग गोळा करून आणलं, त्याला अग्नी दिला, म्हणून पातशाह करून काय करलं? पातशाह करून काय करल? गाव जाळलं इतकंच नवं. जनाच्या बोलण्यानं राधाई पाटलीन थोडी पेटून उठली. तिच्या अंगातलं रक्त गरम झालं. त्यातच गोरखनाथ बोलले, आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे गावात चावडीजवळ अगदर नदीजवळ कधी कोण्या बेवर्षी माणसाचं प्रेत आढळलं तरी ते सडलेलं प्रेत उचलावं, त्याच्यावर अग्नी संस्कार करून मनुष्य देवाला मुक्ती द्यावी असं शास्त्र पुराण सांगतं. आणि इथं शिवाजीच्या बाळाचं तुकडं बेवारशागत नदीत पडल्या. आम्ही सारे नामर्दावानी बांगड्या भरू गपू. लांबून गोविंद नाकाचा आवाज आला. त्या जमावाला त्वेषाची आणि संतापाची जणू चूड लागली. साऱ्या अबला सबल्या होऊन उभ्या ठाकल्या. संतापाने त्या पेटून उठल्या. चला नदीकडे चला. एकच रोळी उडली. आया माया हातात केसुनी दांडी मुसळ दांडकी जे सापडेल ते घेऊन नदीकडे जायला सिद्ध झाल्या. बाहेर गच्च काळो पण साऱ्या लेकी बाई आयामाचा पदर खोचून एकाच निर्धाराने तयार झाल्या होत्या. वाड्यातला तो गलका दामाजी पाटलाच्या कानावर गेला. आत शिरून झोपलेला पाटील गडबडीने बाहेर आला. तो गुरकावला, कारभानी, यो काय पोरकटकाना चाललं? पातशाहनं गावावर गाढवाचा नांगर फिरवला म्हणजे कळल तुम्हाला. कारभारी, शिवाजीच्या लेकराचं मांस गाडीगारांना देण्यापरस आपण मेलेलं काय वाईट? असा गाव आणि असा जन्म कशाला हवा? सांभाळा तुमचा गाव निघालो आम्ही. राधाई पाटलीन हातात भाल्याची काठी घेतली आणि ती वाड्यातून तरातरा बाहेर पडली. तिच्या बरोबर जना परटीन हातामध्ये कमठा घेतलेले धरण गोरखनाथ बुवा आणि वड गावातली स्त्री शक्ती झपाट्याने बाहेर पडली. गावची वेस मागं टाकत सारे नदीकडे धावू लागले. समोरच्या फळीत हातातली काठी नाचवत गोविंदनाथ उभा होता. एकदा नदीचा गावंड आला. पातशाही फौजेला सुगावा लागू नये म्हणून हळू नेटानं स्त्रिया दरड उतरू लागल्या. आज म्हणतात काळा कुट्ट अंधार होता. आया मायांनी पाठीमागे सहज वळून बघितले तर गावातले सारे पुरुष त्यांच्या मागोमाग
धावत नदी किनारे आले होते. त्यात दामाजी पाटीलही होता. घराघरात जखमी होऊन पडलेल्या पोरांपैकी काही लंगडत, काही मोठ्या ईर्ष्याने मागोमाग धावत आले होते. दंगा मस्ती मौज मजा करून 500 सैनिक उशिरापर्यंत दाराजूळ झोपले होते. गावकरी दपकत दपकत पात्र ओलांडून पल्ल्याडे गेले. त्यांनी कांडांच्या चुडी पेटवल्या. त्यांच्या फुरफुरत्या प्रकाशात नदीकाठ चढला. शंभूराजांचे कान, पाय, हाताचा तुकडा असे एक एक अवयव सापडू लागले. गावकऱ्यांनी आपली नेसूची धोतर सोडली. त्यामध्ये शंभूराजाच्या मांसाचे मिळतील ते तुकडे वेचून वेचून गोळा केले. लागलेच झपाट्याने पुन्हा परतले. गावच्या चावडीवर माघार आले. पोरा सोरांनी आपापल्या घरावर धाव घेतली. कोणी शेणकुटा आणली, कोणी लाकडफोटा आणला. दहनाची तयारी झाली. पण सर्वांना एकच पेच पडला, चिता रचायची कोणाच्या जागेत. दामाजी पाटील तर आपल्या साऱ्या जमिनीवर पाणी सोडायला तयार होता, पण त्याचा जमीन जुमला कोसभर अंतरावर होता. बाकीचे जमीन मालक घाबरले होत्या. पातशाचे दरकदार आले आणि जमिनीचा मालक म्हणून त्यांनी आपलाच गळाच पकडला तर कुळवाड्यांची ती भंबेरी गोविंद नाकाला सहन नाही झाली. तो पुढे धावला. गावाशेजारची आपली जमीन दाखवत म्हणला, या इकडे या, ही आम्हा महारांची वतनी जमीन. इथं आमच्या जमिनीतच द्या दहन शंभूराजांना. तुम्हा कुरवाड्यांना घर लागतं, जमीन लागती. आम्ही महार, आम्हाला तुमच्यासारखं लाड कोड कुठं असत्यात. समजा उद्या पाचशाचं संकट आलं तर कुठं बीज निघून जाऊ पोट भरू. असं गोविंदाचा मावस भाऊ रायप्पा बी शंभूराजाचा सेवक होता. मध्येच कुणीतरी बोललं, नुसतं रायप्पा नव दाजी, शिवाजी महाराजांच्या पालखीला जन्मभर भोई म्हणून कुणी खांदा दिला होता व आमच्या जातीनं की. आणि या शंभू बाळाची गोष्ट काय सांगावी. आम्हा महारापोरांच्या ताटलीत हात घालून घोगरा खाणारा पहिला राजा होतो रे बाबा. कसं आम्ही विसरू त्याला. गोविंदाच्या राजेत टाकोटाक सरंद रचले. अंत्यसंस्कार लवकर आटोपणे आवश्यक होते. पाचशाचा घाला तेव्हाही येण्याची भीती होती. दामाजी पाटलाने चौफेर गोफणगंडे घेऊन गावातल्या पोरांची फौज उभी केली होती. अचानक वैऱ्यांची घोडी धावून आली तर त्यांना वेशी बाहेर अडवा, गोफणीतल्या दगडांनी लोळवा. प्राण गेला तरी अंत्यसंस्कारात अडथळा आणून देऊ नका, असे त्यांना बजावून सांगितले. त्यानुसार पोरे पहारा देत गावाबाहेर उभी खडी होती. गोरखनाथ बुवाने बेलपत्रे, तुळशीपत्रे वाहिली. शंभूराजांच्या चितेला अग्नी दिला गेला. आग धडाधड पेटू लागली. काळ्या मिठ आसमानाकडे झेपवू लागली. त्याचबरोबर गावकऱ्यांच्या जोराचा हुंदका फुटला. स्त्रिया पोरे धाय मोकळे रडू लागली. एकमेकांना मिठ्या मारत उभ्या गावाने आकांत केला, अरे रायगडाच्या राजेश्वरा, कुठून आलास रे पाखरा, ए शंभूराजा. त्या शोकाला अंत नव्हता. लोक गुरासारखे हंबरत होते. धाकटी पहाट व्हायच्या आधीच चिता विजवली गेली. राजांची गरम रक्षा घेऊन पुन्हा गाव सारा भीम काठाकडे धावला. तांबडे फुटता फुटता ती रक्षा नदीत अर्पण केली गेली. हा होता इथपर्यंत या पुस्तकातील गोविंद गोपाळ महार आणि इतर जे सवंगडी होते ज्यांनी संभाजी महाराजांचा अंत्यसंस्कार केला. हा कादंबरीतला दाखला आहे, पण सेम काही कागदपत्र पण भेटलेली आहे ज्याच्यावर गोविंद गोपाळ ढगोजी मेघोजी असं उल्लेख असलेले कागदपत्र भेटलेले आहेत तत्कालीन, ज्यांना गोविंद गोपाळ महाराजांना ती जमीन दिली होती वृंदावनाच्या आसपासची तिथं, कारण की ते तिथं झाडलोट आणि दिवाबत्ती करत होते म्हणून त्यांना ती मोबदला म्हणून जमीन दिली होती. आणि आजही जर का बघायला गेलं, जिथे वडूगाव आहे, जे वडूगावात संभाजीराजांची समाधी आहे त्या समोरच आणि आपलं जे समाधीचं वृंदावन आहे त्याच्या समोरच दलित वस्ती अंतर्गत एक सभागृह आहे, समाज मंदिर आहे आणि समोर पुढे पूर्ण आजचा बौद्ध समाज तेव्हाचा महार समाजाची वस्ती आहे. तर आता तो आपण समजून घेऊ की ते जे गोविंद गोपाळ यांच्या नावाने जे
एक वतनी कागद दिला होता किंवा सनद दिली होती, ते कसे होते ते आपण थोडस बघण्याचा प्रयत्न करू. आता गोविंद गोपाळ यांच्या वतनी जमिनीचा किंवा त्यांना जी जमीन दिली होती त्याबद्दलच जो दाखला आहे तो आपण थोडस वाचण्याचा प्रयत्न करू. आता हे पुस्तक आहे भीमा कोरेगाव वडू बुद्रुक इतिहास प्रश्न व निवारण, काही प्रश्न व निवारण. यांचे लेखक जे आहे प्राध्यापक विलास खरत सर हे याचे लेखक आहेत. तर ह्यांनी जे संदर्भ घेतलेले आहेत ते छत्रपती संभाजी महाराज स्मारक ग्रंथ जो आहे जयश्रीराम पवार आणि इतर जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथातले दाखले घेऊन यांनी हा ग्रंथ लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हा त्यातलाच एक पार्ट आहे. सेम पत्र तुम्हाला ज्वाज्वल्य तेज संभाजी राजा या पुस्तकात पण वाचायला भेटेल. तर 19 मे 1723च्या कागदात एक उल्लेख सापडतो. संभाजी महाराजांच्या वडू येथील वृंदावनाचा उल्लेख पेशवा दप्तरातील तारीख 19 मे 1723च्या कागदात सापडतो. तो असा: गोविंद गोपाळ धंगोजी मंगोजी हे तीर्थस्वरूप राजश्री कैलासवासींचे वृंदावन मौजे वडू तर्फ पाबळच्या रानात आहे. तेथे राहून वृंदावनाची सेवा करीताती. याच निमित्त स्वामी यांनी कृपाळू होऊन मौजे वडू तर्फ पाबळ येथील खालचा पडजमिनीपैकी अव्वल दुम सिमती प्रतीची जमीन बिघे कुलबाव कुलकानू इमान दिली 5. त्यानंतर अजून एक कागद असा सापडलेला आहे जो कागद 30 जानेवारी 1733चा आहे. वाड पारनीस यांनी तो आपल्या रोजनिशीत छापलेला आहे. त्यातील मजकूर असा: सलासीन मया व अलफ सबान 24 राजश्री कैलासवासी स्वामी यांचे वृंदावन मौजे वडू तर्फ पाबळ प्रांत जुन्नर येथे आहे. तेथे वृंदावनासमीप झाडलोट सेवा गोविंद गोपाळ ढगोजी मोगोजी करतात. त्यांचे योगक्षेमाबद्दल मौजे वडू तर्फ पाबळपैकी इमान पड जमीन 6 मजकूर बिघे 5. आता हा जो दाखला आहे तो दाखला भेटलेला आहे शाहू महाराज यांची रोजनिशी संपादक ग ची वाड पृष्ठ क्रमांक 88 व 63. हा एक दाखला आहे आणि त्याच्यासोबतच एक पत्र जे आहे म्हणजे एक हे मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यानंतर मी फोटो पण देईन. तर हे जे आहे हे जे पत्र आहे किंवा ती जी सनद आहे ती थोडक्यात वाचण्याचा मी प्रयत्न करतो. ती सनद मोडी लिपीमध्ये आहे त्यामुळे ती बहुधा सामान्य लोकांना कळणार नाही. आणि एकंदर ही जी इनामी जी पत्र आहेत किंवा इनामी लेटर्स जी आहेत ती सगळी अशीच लेटर्स आहेत, मोडी लिपीतलीच लेटर्स आहेत. त्यामुळे ती त्यावेळेची लेटर्स आपण समजू शकतो. आता जे मी पत्र दाखवले मी इथं लावण्याचा पण प्रयत्न करेन ते पत्र. तर ते पत्र जे आहे ज्वाज्वलन तेजस संभाजी राजा प्रकरण 11 आणि साधारणपणे मला वाटतं 271 पानावर हे पत्र आलेलं आहे. माघ वद्य 11 शके 1654 छत 24 सबान सुसलास सबासेन मया अलाफ राजमंडल इनाम गोविंद गोपाळ ढगोजी मेघोजी हे मौजे वडू तर्फ पाबल येथे राहून कैलासवासी यांचे वृंदावनापाशी राहून झाडलोट करीताती. याकरिता जफर मजकुरास मौजे मजकूर पैकी पड जमीन 6 24 शमान मन सलास जमीन बिघे 5.
म्हणजे जी जमीन होती ती जमीन त्यांना गोविंद गोपाळ यांना दान दिली होती, वतन म्हणून दिली होती, कारण की ते तिथं झाडलोट करत होते, त्याचा दिवाबत्ती करत होते म्हणून. आता हा जो उल्लेख आहे ढगोजी मगोजी, हा ढगोजी मगोजी उल्लेख का आलेला आहे याचं एक कारण आता सांगतो, कारण की ह्याच्यावर पण विपर्यास होऊ शकतो, विपर्यास करू शकतात करणारे. महारांचा जर का पेशवेकालीन इतिहास किंवा शिवकालीन इतिहास जर का बघितला, त्या काळामध्ये महारांना एक वेगळं स्थान होतं. काही महारांना शिवकालामध्ये नाईकी दिली होती, त्यामुळे नाईकही म्हणत होते. त्याचमुळे त्यांचं जे काय म्हणतात अपभ्रंश जे आहे नाईकचं नाक झालेलं आहे. काही आता जर का बघायला गेलो, कुणब्यांची पण नावं आणि महारांची आणि कुणब्यांची नावं, किंवा एकंदर आपण आजच्या भाषेत जर का बोलायला गेलो तर मराठ्यातल्या काही पूर्वजांची नावं देखील नाक म्हणजे प्रत्यय असलेली होती. तर तिथे भीमा कोरेगावच्या युद्धामध्ये नाक प्रत्यय असलेली भरपूर नावं आहेत. म्हणजे साधारणपणे मला वाटतं 22 नावं आहेत तिथे जे शहीद झालेले आहेत. तर ही जी मंडळी आहेत किंवा हा जो इतिहास आहे ढगोजी मगोजीचा मी सांगत होतो, तर ढगोजी मगोजी हे लावण्याचं कारण इतकंच की त्यावेळेस महाराला एक वेगळं वलय होतं. गावगाड्यामध्ये बलुतेदारीमध्ये एक वेगळं प्रस्थ होतं महाराचं. त्याचा एक असा स्वतःचा दबदबा होता की त्याच्या जबानीशिवाय पुढचं कारवाई होत नव्हती, त्याच्या कोणत्याही गोष्टीशिवाय किंवा त्याच्या हस्तक्षेपाशिवाय कुठलीच गोष्ट होत नव्हती. इवन महारालाच गावच्या देवाला जर का जागवायचं असेल किंवा काही जर का अरिष्ट येणार असेल तर महारालाच पुढे केलं जायचं, असा एकंदर तो काळ होता. आणि ढगोजी मगोजी हे का, तर त्यावेळेस महाराजच्या कर्वे अशी याचना केली जायची की देशामध्ये पाऊस पर्जन्यमान पडो, आणि महाराणी एकदा जर का कौल दिला तर पर्जन्यमान जास्तीत जास्त व्हायचं. त्यामुळे त्यांना ढगोजी मगोजी म्हणायचे. ढगोजी आणि मेघोजी, ढगोजी म्हणजे ढग आणि मेघोजी म्हणजे पण ढग, तर हे त्यांना नाव प्राप्त झालं होतं. आता ह्या बिरुदावलीमुळे हे कळून येतं की हे महार आहे. दुसरी गोष्ट, आज जिथे संभाजी महाराजांचं वृंदावन आहे किंवा स्मारक स्थळ आहे, तिथे एक पहिला पूर्वीच्या याच्यामध्ये एक पत्र्याचा एक फलक लावला होता, त्याच्यावर गोविंद गोपाळ नावाचा महार जातीचा एक सेवक होता असं उल्लेख त्या फलकावर होता पहिला, जो आता मिटवण्यात आलेला आहे. आता ह्या गोष्टी कशा सडनली नाही झालेल्या आहेत, या गोष्टी एकदम स्टेप बाय स्टेप रचत लोकांपर्यंत ते काय म्हणतात ना, एक तो माइंडसेट क्रिएट करत तयार केलेला आहे. आणि त्याच्यानंतरच मग आपण बघू शकतो की 2018च्या संबंध ज्या घटनाक्रम आहे तो झालेला आहे. माझ्या सगळ्या अभ्यासकांना, सगळ्या जे काही भीम अनुयायी आहेत, जे बहुजन अनुयायी आहेत, बहुजनवादी अनुयायी आहेत, जे बहुजनवादी महापुरुषांचं ऐकतात, त्यांच्यानुसार वागण्याचा प्रयत्न करतात, त्या सगळ्यांना माझी एक नम्रतेची विनंती आहे. आपण फक्त एक भावनेचा मुद्दा, एक जातीय मुद्दा न क्रिएट करता याला आपण थोडंसं रिसर्च बेस आपण जर का गेलो, याच्यावर जर का अभ्यास करण्याचा प्रयत्न केला तर अजून काही नवीन निष्कर्ष, अजून काही नवीन इतिहास आपल्याला सापडू शकतोय. एक इतिहास अभ्यासक म्हणून ही माझी सर्व भीमानुयांना, सर्व बहुजन अनुयायांना, सर्व बहुजन महापुरुषांच्या विचारवंतांना, आणि जेवढे पण विचारवंत आहे, जेवढे संघटना आहेत बहुजनांच्या, त्या सर्वांना एक विनंती आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, हा जो व्हिडिओ आहे तो एक अभ्यासक म्हणून बघावा, ही माझी विनंती आहे. एक अभ्यासक म्हणून समजून घ्यावा. मी कुठंच म्हणत नाही, मी पुन्हा सांगतो, मी एक अभ्यासक म्हणून हा व्हिडिओ करतोय. मी कुठंच म्हणत नाही की मी जे सांगतोय तेच बरोबर आहे आणि तेच बरोबर असेलही, कुठंच मी म्हणणार नाही. पण तुम्ही अभ्यास करा, त्या गोष्टीचा पाठपुरावा करा, त्या गोष्टी जाणून घ्या.
कारण की अभ्यास केल्यावर अजून नवीन नवीन गोष्टी कळतील, अजून नवीन नवीन गोष्टी आपल्याला माहिती पडतील. तर तुर्तास इतकंच. आणि पुन्हा एकदा त्या 500 शूरवीरांना, ज्या शूरवीरांचा मी वारसदार आहे, ज्या शूरवीरांच्या साथीने बाबासाहेबांनी आपल्याला लढायला शिकवलंय, ज्या शूरवीरांचा दाखला देत बाबासाहेबांनी आपल्याला लढायला शिकवलंय, ज्या शूरवीरांचा दाखला देत बाबासाहेबांनी आपल्याला उठवलंय, जागा केले, माणसात आणले, त्या शूरवीरांना माझा पुन्हा एकदा कडकडीत सलाम. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, थोडंसं आवाजात किंवा माझ्या बोलण्यामध्ये 19-20 होत असेल तर त्यासाठी मला क्षमा करा आणि पूर्ण व्हिडिओ बघावा हीच विनंती राहील माझी. हा व्हिडिओ पूर्ण मोठा झालेला आहे, तरी पण सर्वांनी मोठा समजून एक बघावा, सुरुवातीपासून एंडपर्यंत बघावा. आणि आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, अशाच तऱ्हेचे नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी आणि बघण्यासाठी. आणि दुसरी गोष्ट, अशा तऱ्हेचे जर का व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर माझी एक नम्र विनंती आहे, कारण की एक अभ्यासक म्हणून लांब लांब जावं लागतं, पुस्तकं चाळावी लागतात, पुस्तकं अभ्यासावी लागतात. तर माझी सर्व जी बहुजन साहित्य स्प्रेड आउट करणारी जी मंडळी आहे, जी बहुजन पुस्तक विक्रेता मंडळी आहे, त्यांना माझी नम्र विनंती आहे, तुम्ही जर का तुमच्याकडे जी इतिहासाची किंवा तत्सम या संदर्भात असलेली जी पुस्तकं आहेत किंवा इतरही बौद्ध धर्माच्या बाबतीतली जी पुस्तकं आहेत, जर का तुमच्याकडे नवीन पुस्तकं येत असतील तर ती तुम्ही माझ्याकडे पाठवू शकता. त्या पुस्तकाचा या माध्यमातून प्रचारही होईल आणि तुमचाही प्रचार होईल, तुमच्या त्या पुस्तक विक्रेता जो फर्म आहे त्याचाही प्रचार होईल आणि ते जे नवीन पुस्तक आहे त्याचाही प्रचार होईल. आणि जी पुस्तकं आहेत ती एकाच वेळेस लोकांना, लाखो लोकांना समजतील की नवीन पुस्तकं कोणती आली, कोणत्या चांगल्या पद्धतीची, कोणत्या लेखकाने लिहिलेली पुस्तकं आहेत. आणि दुसरी गोष्ट, अशाच पद्धतीने व्हिडिओ बनवायचे असतात, त्यामुळे एक पैसा लागतो, नेटच्या सुविधा लागतात, तर त्यासाठी आर्थिक मदतही गरजेची असते. तर माझी सर्वांना एक नम्रतेची विनंती राहील की आपण जे कोणी आतापर्यंत ज्यांनी मला सहकार्य केले, आतापर्यंत ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले, त्या सर्वांना एक नम्र विनंती आहे की आपण सर्वांनी एक नॉमिनल जर का दान स्वरूपात अमाऊंट जर का दान केली, मी QR कोड देण्याचा प्रयत्न करेन. जर का ती नॉमिनल 10 रुपये असतील किंवा जे काही, ते मी असं म्हणत नाही की मला जास्तीत जास्त पाहिजे, ज्या कमीत कमी नाममात्र, जेणेकरून आपल्या लोकांनाही झळ बसली नाही पाहिजे. कारण की आता कोरोना काळानंतर खूप आर्थिक संकटांना सामोरे जावं लागतंय. पण जर का आपल्याला सांस्कृतिक खिंड जर का लढवायची तर आपल्याला हे माध्यम आहे, हा जो सोशल मीडिया आहे हाच आपला मीडिया आहे. आणि याच्या माध्यमातूनच आपल्याला संशोधक, अभ्यासक म्हणून आपल्याला पुढे जायचं आहे. तर माझी सर्वांना नम्र विनंती असेल की थोडीशी आर्थिक मदत, माझी समाजाकडून एक विनंती आहे की थोडीशी आर्थिक मदत आपण सर्वांनी करावी, जेणेकरून मी अशा पद्धतीने वाटलंच तर मी त्या स्थळी जाऊन मी व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करेन. जर का तुमची मला मदत लाभली, तुमचं जर का दान स्वरूपात समर्थन लाभलं, तर मी अशा पद्धतीने आणखी व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करेन आणि संशोधक व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करेन, आणि ते पण संदर्भ घेऊन करण्याचा प्रयत्न करेन. आणि पुन्हा एकदा जे बहुजन साहित्य विक्रेते आहे त्यांना नम्र विनंती आहे की तुमच्या जर का पुस्तक विक्रेता फर्मचं जाहिरात करायची असेल, ते मी जाहिरात या माझ्या व्हिडिओ ब्लॉगच्या माध्यमातून करेन. आणि सोबतच जर का तुम्ही नवीन नवीन जर का पुस्तकं पाठवली, जेणेकरून त्याचा मलाही फायदा होईल आणि तुमचे जे पुस्तक फर्म जी आहेत, पुस्तक विक्रेता जी एजन्सी आहे, त्या वाढीसाठी माझी थोडीशी मदत होईल. तर माझी सर्व बहुजन विक्रेत्यांना, जे आंबेडकरी विक्रेता आहेत, साहित्यिक आहेत, त्यांना नम्र विनंती असेल की मला आपण जर का पुस्तकं पाठवलीत तर ती मी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. तुर्तास इतकंच. आणि आज हा थोडासा अनोखा पुस्तकाचा एक रिव्ह्यू
वाचन स्वरूपात कसा वाटला तोही कमेंटमध्ये सांगाल. तोपर्यंत नमस्कार, नमो बुद्धाय, जय शिवराय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जय भीम. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, जय महार, बोलो हिंदुस्तान की जय.